रूप कसं देता येईल ते या आयोजकांकडून आपल्याला पाहायला मिळालं। आघाडीचे दोन बॅट्समन आशिष पाटील आणि विशाल शेळके हे दोन बॅटर मैदानामध्ये दाखल होतील। पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचा वापर केला जाईल। अर्थातच कोळके मोहपे संघाकडून चिराग प्रियांशु 11 कोळके मोहपे संघ आपण मैदानामध्ये पाहाल बॉलिंग करत असताना। सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात होत आहे मॅचला। टाळ्याने जरा स्वागत करायचं। पहिल्या बॉलचं एकीकडे आपण गोलंदाजाला पाहाल। पहिल्यांदा गोलंदाजीसाठी प्रितेश गिवले हा गोलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय। नारपोली विलेज एंड कडून पहिला बॉल घेऊन येतोय आणि समोर असणार आशिष पाटील कर्णधार आहे। रायगड टेनिसच्या पटलावर एक आणखीन एक दर्जेदार नाव म्हणून या खेळाडूची ओळख। पहिला बॉल लो फुल टॉस बॉल होता, इथून हलकं टॅप केलं, थोडासा मिस कॉलिंग झालेली, कदाचित ही धाव धोक्याची ठरली असती। ऐन वेळेला नकार दिला आणि दोन्ही खेळाडू सेफ झोन मध्ये उभे आहेत। 0 धावसंख्येवर पहिला बॉल संपतोय। पॉवर प्लेचं हे षटक आहे त्यामुळे मोठे फटके खेळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। अर्थातच फलंदाजांकडून अशी काहीशी सुरुवात होणार का? पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल होता, यावेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड खेळलाय। प्रोटेक्शन आहे पाठीमागे, कव्हरला चांगला खेळाडू उभा होता आणि सुरेख क्षेत्ररक्षण घडवले। या दरम्यान सिंगल रन कंप्लीट झाली। एक धावेनं मात्र सुरुवात होते, आगाज होतोय, आरंभ होतोय धावसंख्येचा। 2 बॉलच्या समाप्तीनंतर सिंगल धाव आणि सिंगल धावानं मात्र जय चेरोबा 11 सांगडे संघाची सुरुवात। रितेश गिवले चांगली सुरुवात करून देत असताना, कारण पॉवर प्लेचं षटक हाताळणं मी नेहमीच सांगत असतो गोलंदाजासाठी तारेवरची कसरत असते। कारण 9 खेळाडू जर 30 यार्ड सर्कल मध्ये उभे असेल तर मात्र वरून फटके खेळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते बॅट्समन कडून, परंतु तसं काहीच घडून देत नाहीये। अद्याप त्याच्या माध्यमातून 2 चेंडू फेकले गेले, सिंगल धाव कंप्लीट झालेली आहे। यावेळेला मात्र डाव्या हाताचा बॅटर मैदानामध्ये स्ट्राईकला आहे विशाल शेळके। 4th विकेटनं पुढचा बॉल हा स्लोअर 1 मध्ये आपण पाहिलं शॉर्ट मिड विकेटला असलेला खेळाडू फील्ड करतोय, फेकी करणार, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट करण्याची वेळ होती दोन्ही बॅट्समन कडे। एक न हळवारपणे धावसंख्येचा फलक मूव्ह होतोय। 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील धावसंख्येवर। शांत संयमी सुरुवात, कोणत्याही प्रकारची घाई गडबड करत नाही या दोन्ही बॅट्समन। 5 षटकांची मॅच आहे, त्यांना माहिती आहे जास्ती वेळ जर विकेटवर टिकून राहिलो तर धावा ऑटोमॅटिकली येणार आहेत, त्यामुळे रिस्क घेत नाहीयेत सध्याच्या घडीला। हा खराब चेंडू होता, अर्थातच नो बॉल असेल। या बॉलवर किती धावा येणार? इथून मात्र झेल सुरेख टिपला गेला। तसं बघायला गेलं मागच्या पावलानं जाऊन झेल टिपणं सुदर्शन एवढं सोपं नसतं, परंतु सुरेख झेल टिपलेला, परंतु नो कॉल आहे अंपायरचा। हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, पुढचा असेल फ्री हिट। कुठेतरी आपण पाहिलं सुरुवात जी दमदार करून दिलेली रितेश गिवलेनं, तिथे मात्र कुठेतरी गालबोट लागल्यासारखा हा बॉल फेकला गेला। 4 धावा धावपळकावर पाहायला मिळतील। आघाडीचे दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये साबूत आहेत। अद्याप रितेशने फेकलेले सगळेच्या सगळे चेंडू हे फुलटॉस पद्धतीचे होते। यावेळेला मात्र उडवलाय बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर। आजच्या दिवसातला सकाळच्या सत्रातला दर्जेदार ब्युटिफुल 6। कडून ग्रामीण क्रिकेट खेळणारा हा खेळाडू यावेळेला सध्याच्या घडीला स्ट्राईकला। यावेळेला मात्र शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, थोडा फंबल होतोय, क्षेत्ररक्षक सिंगल धाव कंप्लीट केली जाते। 11 धावेंपर्यंत प्रवास करतोय बॅटिंग करत असलेला संघ, अर्थातच जय चेरोबा 11 सांगडे। विरोधात असेल इकडे चिराग प्रियांशु 11 मोहपे कोळके संघ, हा मात्र गोलंदाजी करतोय। प्रितेश गिवले बॉलिंग ट्रॅकवर सुरुवातीचे 2-3 बॉल जर आपण पाहिले तर दर्जेदार पद्धतीचे फेकण्यामध्ये यश आलेलं।
रितेश याला. तदनंतर मात्र आघाडीला आलेल्या बॅट्समननं बॅटचा फेस खोललाय. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रो मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण घडलं गेलं. अशा पद्धतीनं पहिलं षटक संपतो इथे. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावा आहेत बिनबाद 11. यानंतरची मॅच असेल, लक्षात घ्या, स्वराज 11 अजिवली संघ असेल आणि एकीकडे असेल दीपक इंटरप्राइजेस अँड ओव्ही 11 खानावले संघ. स्वराज 11 अजिवली आणि दीपक इंटरप्राइजेस ओव्ही 11 खानावले संघ आपण रिपोर्टिंग करायचे आयोजकांकडे. 11 धावेनं एक षटक संपलं. तसं बघायला गेलं तर सुरुवात दमदार झालेली गोलंदाजी करणाऱ्या प्रियांश 11 संघाची, परंतु शेवटचे काही चेंडू आहेत त्यावर मात्र आक्रमण घडलं आणि या आक्रमणाच्या माध्यमातून धावसंख्येचा जर विचार केला तर 11 धावांपर्यंत पहिलं षटक नेऊन ठेवलं बॅटिंग करत असलेल्या सांगडे संघानं. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. ओव्हर द विकेटनं फुल टॉस बॉल. यावेळेला जास्त प्रमाणात फुल टॉस बॉल फेकले गेले. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. चेक करायचं आहे. विकेट कीपर गोलंदाजाचं नाव पण आम्हाला इथे जरा कळवायचं आहे. रसिक मते हा गोलंदाज आहे. पहिला बॉल चेक केला गेलाय आणि नो कॉल आहे. इथून मात्र आपण पाहिलं गेलं नो बॉल कॉल केला आहे, कारण कमरेपेक्षा उंच फेकण्याचा प्रयत्न आणि जास्त प्रमाणात जर आपण सुदर्शन पाहिलं ना गोलंदाजी करत असताना, मी अर्थातच चिराग प्रियांशू 11 मोहपे कोळके संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला पाहतोय, जवळजवळ 90% बॉल हे फुल टॉस फेकले गेलेत. अद्याप हे कुठेतरी थांबवावं लागेल, अन्यथा धावांची गती मात्र खूप मोठ्या प्रमाणात येण्याची दाट शक्यता आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये या बॉलला खेळाय, चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु बॉल थांबणार नाहीये. सावकारासाठी हा बॉल जाईल यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. 4 न मात्र गतिमान पद्धतीने धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर धावा आहे 16. आज 16 धावा आहेत धावफलकावर. रसिक मध्ये बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. ओव्हर द विकेटनं यावेळेला फिरून मारले, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक उभा असेल बॉलच्या खाली. सिंगल धाव तर कंप्लीट केली. रिस्क घेत नाहीये. दोन्ही आघाडीचे बॅट्समन मैदानामध्ये साबूत आहेत आणि अर्थातच जोपर्यंत हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आहेत, खास करून आशिष पाटीलचा विचार केला तर गतिमान पद्धतीनं बॅटिंग करणं हे त्याचं पॅशन आहे, हॉबी आहे. त्यामुळे या खेळाडूला जास्त वेळ मैदानामध्ये थांबून देणं मी म्हणेन हिताचं नसेल चिराग प्रियांशू 11 संघाच्या. इथून मात्र या साजेदारीला ब्रेक देणं गरजेचं आहे. फर्स्ट ब्रेक थ्रू टेकन करणं गरजेचं आहे आणि ते कोण गोलंदाज करणार, कोणत्या गोलंदाजाच्या हाताला यश येणार हे मात्र आता वाट पाहण्याची वेळ आलेली आहे. परंतु साजेदारी अगदी जबरदस्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येचा विचार केला आपण, धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 17, बिनबाद 17. रसिक मते प्रयत्न करतोय, प्रयत्न रितेश आगिवलेनेही केले परंतु यश मिळालं नाही. यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर रसिक तयार. टॅप केले या बॉलला. 30 यार्ड सर्कल मध्ये शॉर्ट पॉइंटला असलेला खेळाडू बॉल फेकणार, तोपर्यंत पुन्हा एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. खराब बॉलवर आक्रमण करायचं, बस टार्गेट डोक्यामध्ये मनामध्ये एकच ठेवून दोन्ही खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच आशिष पाटील, विशाल शेळके हे दोन्ही जे बॅट्समन आहेत डोक्यामध्ये एक टार्गेट ठेवून मैदानामध्ये उतरलेले आहेत की 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये 1-2 खराब बॉल येणारच.
एखाद्या ओव्हरमध्ये 1-2 खराब बॉल येणारच, त्यावर आक्रमण करायचं. यावेळेला मात्र फाईन लेग क्षेत्र निवडलंय. बऱ्याच वेळा हवेमध्ये आहे बॉल, थांबणार नाहीये. आणखीन एक दर्जेदार चौकार पाहायला मिळाला बॅट्समन आशिष पाटील याच्या माध्यमातून. होता परंतु त्याच्या आवाक्या बाहेर बॉल होता. चौकार आला. चौकारानं मात्र दर्जेदार अजून दमदार सुरुवात करून देत असताना धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 22 धावा. स्वीप चीट करण्याचा प्रयत्न, अपील होते अंपायर्स कडे. येस, उत्साह जास्ती होता यावेळेला आणि थोडासा कॉन्फिडन्स कमी होता, त्यामुळे आमचे पंच दीपक पाटील सरांनी ही अपील पूर्णतः फेटाळून लावली. थोडासा हिट झाला बॉल आणि नक्कीच थोडासा खेळाडू एन्जॉयड झालेला आहे तिथे बघा. टेनिस क्रिकेटच्या हंगामामध्ये बरेचसे असे प्रसंग येत असतात, बरेचसे खेळाडू एन्जॉयड होत असतात, परंतु मी जरूर सांगेन 2025 कडे वाटचाल करत आहोत आपण. टेनिस क्रिकेटची ही सीझन आपल्याला पूर्णपणे सुखरूप जाओ आणि यशस्वी जाओ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं स्वीप चीट करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र बॉल हिट होतोय. विशाल शेळके स्ट्राईकला खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. रसिक मते गोलंदाजी करतोय. तेरा बॉल आणि 22 धावांची पार्टनरशिप आपण दोघा खेळाडूंमध्ये पाहायला मिळतील, ज्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार लगावून ही इनिंग साजरी केलेली आहे. मी पुन्हा सांगेन की यावेळेला मात्र साझेदारी वाढतीये. अजूनही सेकंड डाऊनला मिडल ऑर्डरमध्ये येणारे फलंदाज हे मजबूत पद्धतीचे आहेत, त्यामुळे विकेट टेकिंग गोलंदाजी होणं फार महत्त्वाचं असेल. यावेळेला ही साझेदारीला ब्रेक थ्रू दिलं नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र मोठे फटके अपेक्षित असतील. आमचे देवेंद्र माळी यांचं इथं आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं लोअर फुल टॉस बॉल होता. यावेळेला पॉइंट आणि कव्हरचं क्षेत्र निवडलंय. बॉल थांबणार नाहीये, जाणार सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हाईट फॅक्टरनं तिसऱ्या पंचांकडे दिला गेलाय. पंच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेकही करतायत की योग्य चेंडू आहे की मग खराब चेंडू आहे. वाघमारे सर यांच्या माध्यमातून तो बॉल चेक केला जाईल. फेअर बॉल, लिगल डिलिव्हरी आहे, त्यामुळे या बॉलवर येणार फक्त 4 धावा. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपतोय. टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला आपण तर 26 धावा, 26 विदाउट लॉस. 26 धावा. 13.00 सरासरीनं धावफलक हालतं ठेवलंय दोन्ही खेळाडूंना आणि हे कुठेतरी मी म्हणेन सुस्थितीमध्ये असण्याचं भाकीत आहे आणि ही कुठेतरी खतऱ्याची घंटी असेल. अर्थातच चिराग पियांशू 11 मोहपे कोळके संघाला. आघाडीचे दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये साबूत आहेत आणि दोन्ही बॅट्समन वेल सेट होऊन आता बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच आशिष पाटील याची इनिंग जर पाहिली आपण तर थोडी सावकाश इनिंग खेळतोय, सांभाळून खेळतोय, परंतु विशाल शेळके आक्रमक स्वरूप धारण करून आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहू शकाल इथे. रितेश आगिवले, डीजे अक्षय जाताडे यांचं हे सुंदर साऊंड सिस्टीम, यांची संपूर्ण प्रोव्हाइड केलेली सिस्टम आपण पाहू शकाल. इथे मात्र छेडखाणी करण्याचा प्रयत्न होता आशिषचा. निर्धाव बॉल फेकला गेला. टप्पा खाल्यानंतर आपण पाहिलं की बॉलना अजिबात उसळी घेतली नाहीये. खाली राहिला, काही क्षणामध्ये विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबला आणि अशा रीतीने हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. रितेश आगिवले बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल ओव्हर द विकेटना.
विथ बॉडी शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न. अचंबित होतोय बॅट्समन या क्षणाला. संशयाच्या नजरेनं पाहिलेच जात आहे अंपायरकडे, परंतु द्वारकानाथ चोरगे सर सांगतायत की नाही, हा चेंडू अगदी योग्यरित्या फेकला गेलाय. हालाकी थोडासा शरीरापासून दूर जरूर फेकला गेलेला, परंतु अगदी व्हाईट लाईनच्या आतमधून तो चेंडू बाहेर निघाला. त्यामुळे हा योग्य दर्जाचा चेंडू आपण पाहिला. या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, सुरेख झेल टिपला जातोय. फर्स्ट विकेट डाऊन, फर्स्ट ब्रेक थ्रू. इथून मात्र चिराग प्रियांशू 11 कोळके संघाला, कोळके मोपे संघाला. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळेल, आशिष ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे, तिथे सिंगल धाव कंप्लीट होणार आणि या सिंगल धावेनं मात्र टीमची टोटल मूव्ह होताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावा आहे 27 धावा, 27 रन, लॉस ऑफ सिंगल विकेट. 27 धावा, एक गड्याच्या मोबदल्यात दर्जेदार सुरुवात करून मात्र विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. हॅलो, बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा रितेश. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल जाणार. खूप गतिमान पद्धतीनं सीमारेषा क्रॉस करतोय. आणखीन एक दर्जेदार चौकार. तर विनंती असेल या ठिकाणी दीपक एंटरप्राइजेस अँड ओवी 11 खानावळे आणि स्वरांश 11 आजिवली दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉससाठी लगेचच यायचं आहे. हलक्या हाताने डिफेन्स केली या बॉलला ऑफ साईडला. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय. सिंगल धाव कंप्लीट होईल. सिंगल धावेनं 32 धावा आपण धावपळकावर पाहाल. सुंदर दर्जेदार सुरुवात. आशिष यानं शेवटच्या क्षणापर्यंत खेळून विकेट टिकून ठेवण्याचा प्रयत्न केलेला, परंतु निर्णायक क्षणाला विकेट डाऊन होते. अशा वेळेला मात्र नवीन येणारा बॅटर कशा पद्धतीने बॅटिंग करतोय हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. स्वरांश 11 आजिवली हा संघ पुढच्या फेरीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ इथून मात्र संपुष्टात येतोय आणि 32 धावा धावपळकावर पाहायला मिळतील. किमान 5 षटकांमध्ये आपण जर पाहिलं सुदर्शन तर 60-65 धावा अपेक्षित असतील. ज्या अनुषंगाने सुरुवात झालेली त्या अनुषंगाने असं वाटतंय 60-65 पर्यंत थांबायला पाहिजे आणि तेवढी धावसंख्या उभारावी लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. कारण प्रतिस्पर्धी संघ आहे, तोही मजबूत आहे, त्याच्याकडेही चांगले बॅट्समन मिडल ऑर्डरमध्ये सुद्धा आहेत. ओपनिंगला जाणारी जोडीही मजबूत आहे. अशा वेळेला मात्र कुठेतरी एक जर फायटिंग स्कोर उभा करायचा असेल या मैदानावर आणि या मैदानाचं जर खास वैशिष्ट्य पाहिलं तर धावा होत आहेत. सकाळचं सत्र आहे, ॲक्च्युली मॉस्टर आहे, थोडासा द फॅक्टर इफॅक्ट करेल, मदत करेल कदाचित गोलंदाजाला. परंतु जसं ऊन, परंतु काल 2 दिवसांमध्ये आपण जर सुदर्शन पाहिलं ना, क्लायमेट एकदम खराब आहे. खऱ्या अर्थानं थंड वातावरण आहे, त्यामुळे कदाचित विकेट पाटा होत नाहीये आणि गोलंदाजाला हवं तसं मदत मिळत नाहीये. परंतु पाहूया आजचा दिवस कसा जाणार, कारण पूर्णतः सावट पसरलेला असतं मैदानामध्ये दिवसभर. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज कोणत्या गोलंदाजाला वापरला जाईल या क्षणाला हे मात्र प्रतीक्षा असेल. 3 षटकांमध्ये 32 धावा, नक्कीच 32 धावा. परंतु मी विनंती करेन या ठिकाणी आमचे
पाहुणे आदरणीय गजाननजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मोहोपे विभागातील एक नामवंत व्यक्तिमत्व. मी त्यांना विनंती करेन आपण या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं या शृंखलेमध्ये हार्दिक स्वागत. विनंती असेल पुन्हा एकदा दीपक एंटरप्राइजेस अँड OV11 खानावळे आणि स्वरांश 11 आजिवली दोन्ही टीम प्लीज आपण या ठिकाणी आपला संपर्क या ठिकाणी कमेंट्री बॉक्सशी द्यायचा आहे. आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे. विनंती असेल कारण आपण बघतोय पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी आतापर्यंत चालू आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि पहिलं सत्र जवळजवळ संपण्याच्या तयारीत आहे. तर अशा परिस्थितीत मी विनंती करेन दोन्ही संघांना की आपली उपस्थिती आम्हाला दाखवायची आहे जेणेकरून टॉससाठी या ठिकाणी आम्ही पुढे वाटचाल करू. थँक्यू. करण पवार ग्रामीण क्रिकेट मोपे संघाकडून खेळणारा खेळाडू यावेळेला चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळतोय. समोर आहे बॅटर, आपण पाहू शकाल विशाल शेळके. आघाडीला आलेला हा बॅट्समन अजूनही मैदानामध्ये तग धरून उभा आहे. आउटसाइड टॉप सम हा बॉल आपण पाहिला टप्पा खाल्यानंतर अनएक्सेप्टेड बाउन्स मिळालाच नाही. तसं बघायला गेलं तर खाली राहिला बॉल, त्यामुळे कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण झाला फलंदाजासमोर आणि बॉल मात्र निघून गेला 0 धावांसाठी. सुरेख बॉल फेकला गेला. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा आपण सावळे देवलोली विलेज कडून गोलंदाजीसाठी पाहणार आहोत. यावेळेला लॉक द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. एक विकेट आपण बघतोय डाऊन झालाय बॅटिंग करत असताना सांगडे संघाचा, परंतु ज्या अनुषंगाने फलंदाजी व्हायला हवी होती ती फलंदाजी मात्र पाहायला मिळत नाहीये. वाटत होतं कुठेतरी कारण सेफ झोन मध्ये खेळत होता. जवळजवळ 2 षटकांपर्यंत एकही विकेट डाऊन नव्हता. असं वाटलेलं की विकेट सेफ करून येणाऱ्या षटकांमध्ये आक्रमण करण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती, परंतु तसं काही घडताना दिसतच नाहीये. काही मोजके चौकार आणि षटकार वगळले तर धावसंख्या मात्र तसं बघायला गेलं तर बंदिस्त करून ठेवली आहे गोलंदाजानं. 60-65चं टार्गेट मी म्हणतो.
15 बॉल आणि 33 धावांची बहारदार खेळी केली. नाव आहे इथून मात्र विशाल शेळके. अफलातून इनिंग, कारण सुरुवातीला आशिष आऊट झाल्यानंतर पूर्णतः जबाबदारी त्याच्या खांद्यावर आलेली आणि त्या जबाबदारीचा भार पेलवत आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम तो मात्र यशस्वीरित्या पूर्ण. दोन विकेट इथून मात्र जाताना पाहायला मिळतील. चला वेळ घेऊ नका. नवीन गोलंदाज इथून मात्र आपल्याला शेवटचा षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर असेल. तयार. नारपोली एंड कडून गोलंदाजी करतोय. पहिला बॉल यावेळेला खरून काढलाय अलॉंग द कापेट. इथून मात्र क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. सुरेख सुरुवात. 46 धावांपर्यंत प्रवास करतोय. बॅटिंग करत असलेला संघ अर्थातच जिग्नेश मते बॉलिंग ट्रॅकवर असेल. ओदा विकेटनं पुन्हा एकदा जिग्नेश तयार. लॉफुल टॉस बॉल होता. यावेळेला मात्र वाईडिश लॉंगनचं क्षेत्रावरून खेळलाय. या बॉलला नाईस शॉट, ब्युटिफुल 6 रन. बावन्न धावा अर्धशतकाच्या क्रॉस बॅटिंग करतोय. अर्थातच सांगडे संघ मंगेश पाटील याच्या बॅट मधून आलेला हा षटकार धावांना गती देतोय. प्रचंड वेगवान पद्धतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल आणि 52 धावांपर्यंत बॅटिंग करत असलेला अर्थातच सांगडे संघ आपल्याला इथे पाहायला मिळेल. जय चेरोबा 11 सांगडे संघ आणि चिराग प्रियांशू 11 मोहपे कोळके संघ. आपण या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातली पहिली मॅच इथे एन्जॉय करत आहात. शेवटचं षटक आहे. जिग्नेश मते बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या बॉलवर षटकार खातोय. शॉट ऑफ लेन. यावेळेला मात्र टॅप केलं, दिशा दाखवली. काय सुरेख फटका होता. अगदी अनुभवी खेळाडू आहे आणि त्याच्या बॅट मधून एवढा दर्जेदार फटका पाहायला मिळाला. मंत्रमुग्ध करणारा हा चौकार. मंगेश पाटील जय चेरोबा सांगडे संघाकडून नेहमी ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याला पाहायला मिळतो आणि यावेळेला मात्र 40 गाव प्रीमियर लीगच्या फॉर्मॅटमध्ये आपला दर्जेदार खेळ इथे मात्र प्रेझेंट करतोय. 100% एफर्ट लावताना आपल्याला पाहायला मिळेल हा खेळाडू. ओ द विकेटनं मात्र बॉलरचा गिअर असेल. मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेला. ब्लाइंड स्ट्रोक. बॅकफुटवर जाऊन जागा बनवण्याचा प्रयत्न होता परंतु गुडलेन स्पॉटपेक्षाही पाठीमागे चेंडू ड्रॉप झाला आणि एक बाउन्स मिळाला आणि त्यामुळे कदाचित बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आला नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आशिष मुंडे 4 बॉल 7 धावांच्या वैयक्तिक इनिंगला साकार करतोय आणि मंगेश पाटील 3 बॉल आणि 10 धावांची बहारदार खेळी. पूर्ण इनिंग मध्ये 6 षटकार अद्याप लगावले गेलेत. ओव्हर द विकेटनं यावेळेला मात्र ऑफसाईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव. रिस्क घेतली आहे. धोका होऊ शकतो. नशीब बलवत्तर. मी म्हणेन दोन्ही बॅट्समन मध्ये अगदी धोक्याची कॉलिंग होती कारण ही धाव जर कदाचित थ्रो चांगला असता, कलेक्शन चांगलं झालं असतं तर कदाचित विकेट डाऊन झाली असती. नशिबाची साथ मिळाली. जय चेरोबा 11 सांगडे संघाच्या बॅट्समन आशिष पाटील मंगेश पाटील याला. ओव्हर द विकेटनं शेवटचा गोलंदाज जिग्नेश तयार. समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचणार. यावेळेला कोणतीही चुकी नाहीये. एक मोठी वादळी खेळी मात्र मंगेश याची संपुष्टात येते. मैदानाला मारतील चौकार मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली. थीम सॉन्ग पाहिलं तर आपण या स्पर्धेचा 40 गाव प्रीमियर लीगचं थीम सॉन्ग आणि ज्यांच्या मुखातून हे गीत गायलं गेलं असे गोड गळ्याचे आमचे मित्र
दिनेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळतील. डेरवली गावचे एक सुंदर समालोचक, सुंदर गीतकार, सुंदर गीतं रचना क्रिकेटवर असोत मग कोणत्याही शुभ कार्याची गीतं असोत त्यांच्या माध्यमातून वाजवली जातात, गायली जातात. पहिलं सत्र संपतो इथे. पहिल्या सत्राच्या समाप्तीअंती टीमची टोटल धावसंख्येचा जर आपण विचार केला, धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 58 धावा. जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे 5 षटकांमध्ये. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. सकाळच्या सत्रामध्ये एक जबरदस्त क्रिकेटची मॅच आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर अर्थातच 59 धावांचा पाठलाग करायचा. यानंतरची मॅच आहे स्वरांश 11 आजविली विरोधात असेल दीपक एंटरप्राइजेस अँड ओव्ही 11 खानावले संघ. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी किंवा कॅप्टननं रिपोर्टिंग करायची लगेच आयोजकांच्या जवळ. मोहन शेठ लबडे यांचंही नाव आवर्जून इथं घेतलं जाईल, कारण की यशस्वी उद्योजक, यश एंटरप्राइजेसचे मालक आणि नेहमी सडल हातानं मदत करणारा हा माणूस, ज्याची ओळख आहे कोणत्याही प्रसंगाला धावून येणारा, कोणत्याही कार्यक्रमाला मदतीचा हात नेहमीच पुढे करणारा माणूस अर्थातच मोहन शेठ लबडे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे मॅन ऑफ द सिरीजची ही मोटरसायकल आणि प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून दिली जाते. त्यांचा खरोखर मनापासून आभार. चला वळूया मैदानाकडे आणि 59 धावांचा पाठलाग करत असताना काय उतार चढाव येणार ऐकूयात सावळे गावचे आमचे मित्र देवेंद्र माळी यांना. शेवटचा कॉल असेल स्वरांश 11 आजविली विरोधात असेल. मोठं आयोजन आहे तसं बघायला गेलं, एक चांगला प्लॅटफॉर्म आहे ग्रामीण टेनिससाठी. तर काय म्हणशील आणि कोणते खेळाडू ऑप्शनमध्ये तुम्ही असे ताकदीचे उसळलेत की ज्यासाठी तुला फाईट करायला लागली आणि ते खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील? जे खेळाडू 11 मध्ये खेळतील त्यांनी त्यांचा बेस्ट द्यावा आणि असं नका समजू का कोणी कमी आहे. जो ग्राउंडवर चांगला केले तो जिंकतो. 40 गावचं वेगळ्या ठिकाणी आयोजन आहे. दरवेळेला आपण वेगवेगळ्या ठिकाणं पाहत असतो. यावेळेला मसोबाचं मैदान आहे नारपोलीचं. कसं वाटलं आयोजन, कसं विकेट आहे, साधारण आयोजनाबद्दल काय म्हणशील? 40 गाव हा खूप आयोजन हा तिसरं पर्व आहे. जसं जसं पर्व पुढे जात चाललंय तसं तसं आयोजनाला भर येत चाललंय. आणि नारपोली गाव बोललं तर आयोजन पहिल्यापासून त्यांचं चांगलंच असतं आणि असंच पुढे पण चांगलं ठेवत जा. धन्यवाद, तुझंही मनापासून आभार आणि दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा देऊन वळूयात आपण मुख्य मॅचकडे. थँक्यू. दोन्ही संघांना या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊयात, कारण आपण बघतोय या ठिकाणी पहिल्या चेंडूवर आला आता षटकार, परंतु नंतरच्या चेंडूवर आपण बघितलं मंगेश पाटीलच्या गोलंदाजीवर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाज बाद झाला तो हर्षद पाटील. सलामीचा पहिला गडी. नक्कीच या दरम्यान आपल्या मंचावर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन आतिशभाई मालुसरे लोणिवली विभागातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, उद्योजक, त्यांना विनंती असेल या आपण या मंचावर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आपल्याला विनंती असेल. या दरम्यान पुन्हा एकदा पंचांकडे या ठिकाणी दाद मागितली जाते आणि तसेच त्यांच्या समवेत विशाल पवार आणि ऋषिकेश पाटील आपल्यालाही विनंती असेल या आपण आपलंही मनापासून स्वागत. बेलवली लोणिवली विभागातील हे सगळे व्यक्तिमत्व, कारण आपण बघतोय 40 गाव प्रीमियर लीग आणि या 40 गाव प्रीमियर लीग मध्ये सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी स्वागत. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडूला सरळ फेकून दिलाय. काव कॉर्नरच्या रिजन मध्ये जातोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एक जबरदस्त षटकार आणि डीजे वाल्या वाजव मस्त एक फनकार. हे या स्पर्धेला शुभेच्छा देताना पाहायला मिळतील. त्यांचंही मनापासून आभार. थँक्यू. तर अगदीच बघतोय आपण एक जबरदस्त टोला लगावला तो फलंदाज जय भोईर. या फलंदाजाने आपण पाहिलं होतं जय भोईरला जबरदस्त या ठिकाणी व्यावसायिक दर्जाची खेळ या ठिकाणी आपण बघतो. खेळी करताना नेहमीच आपण त्याला बघत असतो, परंतु या वेळेस त्यांना आल्या आल्या जसं आपण म्हणतो ना की पॅव्हलियन मधूनच सेट होऊन आलेला हा फलंदाज त्यांना आल्या आल्या षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला.
इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक, यावेळेस मात्र क्षेत्र वेगळं निवडलंय. चेंडू जाईल सरळ मिडविकेटच्या डोक्यावरून, षटकार. जबरदस्त टोलेबाजी या ठिकाणी जय भोईरनं दाखवलेली आहे. कारण आपण बघतो बॅक टू बॅक आलेल्या ह्या दुसऱ्या षटकारानं मात्र जय चिरोबा 11 सांगडे संघाचं असं वाटलं होतं. पहिल्या षटकामध्ये 9 धाबा आल्या होत्या, सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळत होता. परंतु जसा फलंदाज बाद झाला हर्षद पाटील, परंतु या सामन्याचं चित्र आपण जर सांगायचं गेलं तर क्रिकेट म्हटलं तरी 11 खेळाडूंचा खेळ असतो. प्रत्येकानं जर का आपली जबाबदारी ओळखली तर मात्र आपल्या संघाला विजय हा नक्कीच दूर नसतो. आणि तेच चित्र दाखवताना आपण पाहतोय. बाद झाला फलंदाज हर्षद, परंतु हर्षद जरी बाद झाला असेल परंतु त्यानंतर जयनं आल्या आल्या 2 मोठे या ठिकाणी प्रहार दाखवले आणि त्या 2 षटकारांना आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 28 या आकड्यावरती. आणि सामन्याचं समीकरण आता मात्र थोडंसं सोपं करण्याचं नक्कीच काम केलंय. अजूनही 31 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त टोलेबाजी काय या ठिकाणी आपण बघतोय. आता मात्र मंगेश पाटील, ज्या मंगेश पाटीलला आपण पाहिलं होतं दुसऱ्या चेंडूवर बेल्स यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या फलंदाज हर्षद पाटीलच्या, तो मंगेश पाटील आता मात्र स्वतः विचार करत असेल की कशा पद्धतीचे चेंडू टाकले पाहिजेत, कशा पद्धतीचा चेंडू या ठिकाणी बचाव केला पाहिजे. परंतु बघूयात आता मात्र चेंडू निर्णायक असेल. 2 षटकार लगावल्यात, तिसरा षटकार लगावेल का. इथे मात्र जबरदस्त प्रहार या ठिकाणी पाहायला मिळतोय. वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू जातो, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू जातोय चौकार. मिळतंय दुसरा षटक प्रगती पथावर. आता मात्र थोडीशी कठीण परिस्थिती. इथे मात्र पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, याही चेंडूला सरळ फेकून दिलंय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध. चेंडू जाईल सरळ, षटकार. थँक्यू डीजे. तब्बल 29 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. तब्बल धावा 2 षटकांच्या अंती पाहायला मिळतात. त्या 38 लॉस ऑफ 1 विकेट. आणि आमचे सुदर्शन मध्ये आम्हाला सांगतायत की जबरदस्त या ठिकाणी खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुदर्शन पाटील आम्हाला या ठिकाणी आपल्याला सांगतायत आमचे गुणलेखक, एक जबरदस्त या ठिकाणी गुणलेखन पाहायला मिळतंय. कारण स्कोरर म्हटलं की प्रत्येक स्पर्धेचा लेखाजोखा आपल्याकडे असायला हवा, जेणेकरून ज्या ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही गुणलेखन कराल त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूचा खेळ देखील माहित असतो. कारण आपण बघतो आज बऱ्याचशा या ठिकाणी पाहायला मिळतं, परंतु ते स्वतःचा या ठिकाणी स्कोरबुक पण त्यांच्या सोबत असतो. कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक खेळाडूचा खेळ त्यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेदरम्यान ते सांगत असतात. त्यांचं या ठिकाणी स्वागत असे आमचे सुदर्शन पाटील तारागावचे, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 2 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. पॉवर प्लेचे 2ही षटक आता या ठिकाणी संपन्न झालेत. 38 धाबा. आता मात्र शेवटची 3 षटकं शिल्लक असतील, परंतु धाबा जमा करायच्या आहेत. त्यात डबल 21, 18 चेंडू 21 धाबा. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं नक्कीच झालंय, परंतु 1-2 विकेट जर का तुम्ही मिळवल्या जय चिरोबा 11 सांगडे संघाने तर नक्कीच सामन्यामध्ये या ठिकाणी रंगत नक्कीच वाढेल. परंतु पाहूयात. चांगला चेंडू. इथे मात्र या ठिकाणी पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जातंय. पंच काही निर्णय देतील का, परंतु पंचांनी सांगितलं चेंडू चांगला टाकला जातोय. गोलंदाज परेश शेळके ज्यानं पहिल्या षटकामध्ये धावा खर्ची केल्या होत्या अवघ्या 9, त्याच गोलंदाजावर पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यात आलाय. शेवटचे 17 चेंडू आणि 21 धावांची गरज. 17 चेंडू 21 धावा. गोलंदाज परेश शेळके. आता मात्र या ठिकाणी परेशला पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे आपल्या संघाला कमबॅक करून देण्यासाठी. कारण आपण नेहमी म्हणतो ना की तुमच्या 1-2 विकेट्स तुम्ही जर का मिळवल्या, 1-2 चेंडू निर्धाव टाकले तर नक्कीच तुम्ही पुन्हा एकदा कमबॅक करू शकता. परंतु बघूयात. इथे मात्र चांगला प्रयत्न. यावेळेस मात्र चूक केली फलंदाज मी म्हणेन सुनील मतेना. फक्त स्ट्राईक रोटेट करायची होती, परंतु इथे या ठिकाणी मिळते ती विकेट आणि कमबॅक करण्याची संधी मिळते ती सांगडे संघाला.
थँक्यू डीजे. तर आपण बघतोय या ठिकाणी दुसरा गडी गारज झालाय तो चिराग टियांशी मोपे कोळके संघाचा. कारण आपण बघतोय आतापर्यंत एक चांगली परिस्थिती निर्माण करून ठेवली ती जय भोईरनं तब्बल 4 चेंडूंवर 22 धावांची त्याने जबरदस्त बरदार खेळी दाखवली आहे. नॉनस्ट्राइक एंडला प्रतीक्षा करतोय परंतु नवीन फलंदाज रितेश आगिवले नवीन फलंदाज आपण बघतोय. बाद झालेला फलंदाज सुनील मते ज्याने 4 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या होत्या. परंतु इथे परेश शेळके पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न ब्लॉकॉल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. कार्पेट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल का परंतु इथे मिळते ती सिंगल आणि या सिंगलने आपण बघतोय धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या. त्या तब्बल 39 लॉस ऑफ 2 विकेट 39 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 15. गरज असेल ती तब्बल 20 धावांची. जय पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला आलाय. जय स्ट्राईकला आलाय. तसं आपण म्हणतो ना की एखादा मोठा खेळाडू स्ट्राईकला आल्यानंतर थोडंसं दडपण थोडंसं प्रेशर नक्कीच असतं. परंतु परेशनं आतापर्यंत जी गोलंदाजी दाखवली आहे त्या परेशच्या गोलंदाजीने आता मात्र नक्कीच या ठिकाणी कमबॅक करण्याची. चांगला चेंडू इथे मात्र आपण बघतोय आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क पाहिला जात नाहीये. परेश पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करतोय. परेश निर्धाव चेंडू नक्कीच पैकी करतोय परंतु परेशच्या गोलंदाजीवर 1-2 विकेट अजून मिळतील का यासाठी त्यांचे चाहते अपेक्षित असतील. परंतु त्याच उलट आपण बघतोय मोपे कोळके संघ विचार करत असेल जो जय भोईर ज्याने आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार दाखवले आहेत त्यानं अजून एखादा षटकार मारला तर नक्कीच या ठिकाणी एक चांगली संधी त्यांच्या संघासाठी होईल. परंतु पाहूयात. आणि इथे मात्र मी म्हणेन की थोडीशी चूक केली आहे. अक्षय पाटील उर्फ बंड्या. संधी नेहमी आपण नेहमी म्हणतो ना की संधी नेहमी आपण आपल्या कार्यातून निर्माण करायची असते. प्रत्येक वेळेला तुम्हाला संधी मिळतेच असं नसतं परंतु यावेळेस तुम्हाला संधी निर्माण झाली होती. जर का जय बाद झाला असता तर नवीन खेळाडू आला असता परंतु तुम्हाला तुमच्या संघाला देखील एक चांगली परिस्थिती निर्माण करण्याची संधी निर्माण झाली होती. परंतु इथे पाहूयात जीवनदान मिळतंय. सद्यस्थितीला आपण बघतोय या जीवनदानाचा फायदा कितपत उचलेल तो जय भोईर ते येणारा काळच सांगेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी चांगले चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. जय स्वतःला सांगतोय की जोपर्यंत मी असेल तोपर्यंत हा सामना आमच्या हातून जाणार नाही. परंतु परेशने दाखवून दिलंय या 3 चेंडूवर शेवटचे जे निर्धाव फेकले त्यानंतर परेशने सांगून दिले सामना अजूनपर्यंत संपलेला नसेल. शेवटचे 12 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि 10च्या सरासरीने 20 धाबांची गरज पाणी पुरवायच्या मैदानामध्ये. जबरदस्त 40 गाव प्रीमियर लीग आपण बघतोय या ठिकाणी 2024-25 हे तिसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. नारपोली गावच्या या मैदानामध्ये आपण बघतोय जय मसोबा मैदान म्हणून या ठिकाणी या मैदानाकडे नेहमी पाहिलं जातं. या मैदानावर प्रत्येक वेळेस स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि प्रत्येक वेळेस या मैदानावर ज्या ज्या वेळेस स्पर्धा आपण पाहतो त्या वेळेस प्रत्येक वेळ त्या स्पर्धेचं आयोजन सरसच असतं. आणि यावेळेस आपण बघतोय या 40 गाव प्रीमियर लीगचं आयोजन करण्यासाठी नारपोली गावानं पुढारपण घेतलं आणि एक जबरदस्त आयोजन पाहायला मिळतंय. 40 गावातील सगळेच्या सगळे या ठिकाणी सहकारी असतील. 24 लाईव्ह इव्हेंट तालुका ओपन अप टीम त्यानंतर जय हनुमान मसोबा नारपोली आणि 7 मित्र. आपण म्हणतो ना की एक जण कोणतं काम करू शकत नाही परंतु प्रत्येक जण सोबत जर असेल तर ते कार्य नक्कीच मोठं असतं आणि ते मोठं कार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटचा या ठिकाणी उत्सव एक जबरदस्त पद्धतीने पाहायला मिळतंय. 40 गावाचा एक मोठा उत्सव या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. आता मात्र हे शेवटचे 12 चेंडू कोणत्या दोन गोलंदाजांना या ठिकाणी वापरण्यात येईल कारण आपण बघितलं होतं दुसरं षटक मंगेश पाटीलनं फेकलं होतं. तब्बल 29 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. महागडं षटक मी म्हणेन त्यावेळेस त्यानं फेकलं होतं परंतु त्या उलट परेशनं काय गोलंदाजी केली आहे. 2 षटकं फेकली आणि 10 धावा देत त्यानं एकूण बळी टिपलेत. दोन षटकं 1 गडी बाद केला त्यानं परेशनं परंतु चांगली कमबॅक केलंय आणि अजूनही जिवंत ठेवलंय या स्पर्धेमध्ये. मी म्हणेन जय चिरपा 11 सांगडे संघाला. बघूयात आता मात्र आशिष पाटीलच्या हातामध्ये 4थं षटक या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आशिष पाटील आपण पाहतोय आता मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक. एका बाजूला असेल जय ज्यानं आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार आपल्या या स्पर्धेमध्ये दाखवले. 7 चेंडूंवर तो खेळतोय. 22 धावा त्याच्या खात्यामध्ये जमा झालेत.
त्या उलट आपण बघतोय रितेश आगिवले ज्यांना आल्या सिंगलनं फक्त स्ट्राईक रोटेट केली होती, कारण त्याला माहिती आहे समोर असलेला फलंदाज जय आग ओकणारी फलंदाजी करतो आणि अशा परिस्थितीत जयच्या बाटाला जितके जास्तीत जास्त चेंडू होईल तितक्या लवकर हा सामना संपेल. परंतु बघूयात आता मात्र या ठिकाणी सांगडे संघ काय रणनीती आखेल, काय प्लॅनिंग करेल, काय स्ट्रॅटेजी आखेल, कारण आपण बघतोय आता मात्र या संघाविरुद्ध सांगडे संघानं 1-2 विकेट्स मिळवल्या, 1-2 चेंडू निर्धाव फेकले तर नक्कीच सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. परंतु पाहूयात आशिष पाटील पहिला चेंडू ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे, परंतु तिथेच पाहायला मिळतंय फक्त निर्धाव चेंडू आणि पंचांनी बोट उंचावले, फलंदाज बादून तंबूत परतेल. जबरदस्त किपिंग आपण बघतोय, काय या ठिकाणी नजर होती. सूरज पाटील माफ करा प्रणित पाटील एसटी रक्षक कौतुक केलं पाहिजे, कारण आपण पाहतोय शेवटपर्यंत त्याची नजर होती ती त्याच्या फुटवर्कवर आणि जसा नक्कीच इम्पॅक्ट प्लेअर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सूरज पाटील एक जबरदस्त यष्टिरक्षण आणि त्यावर मिळवलेली विकेट, मी म्हणेन या ठिकाणी कीपरची विकेट होती ती संघासाठी. तिसरा गडी बाद झाला तो मोपे कोळके संघाचा. आशिषनं पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून या ठिकाणी अजूनही सामना जिवंत ठेवलाय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 11, गरज असेल ती 20 धाबांची. 11 चेंडू 20 धाबा. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू टाकलाय, पहिली धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु इथे मात्र थोडीशी तुतुमय आहे. दुसरी धाव, काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती जय आणि सूरज या जोडीमध्ये. ताळमेळ सुरेख, धावही सुरेख आणि या 2 धाब्याने आपण बघतो 41 धाबांचा पल्ला गाठलाय. यस, याच दरम्यान आपण ॲडव्होकेट महेश बैकर सोमटण्याहून आहेत, त्यानंतर विशालभाई घरत शिवाजीनगरहून आहेत, ज्यांनी आम्हाला या 40गाव प्रीमियर लीगसाठी महत्त्वाची मदत केलेली आहे. त्यांचा आपण मनापासून आभार मानूयात. तर आणि त्यांना विनंती असेल की यावं आपण इथे, आपलं सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट, थोडंसं लेझी क्रिकेट मी म्हणेन या ठिकाणी, परंतु जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ते मोपे कोळके संघाच्या या बाजूनं 9 चेंडू 16 धाबांची जरी गरज असेल, कारण त्यांना माहिती आहे गोलंदाज एक जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी करतोय. अशा वेळेला चौकार षटकार जर मिळत नसेल तर कार्पेट पद्धतीने एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या आणि समोरच्या संघावर प्रेशर टाकायचं. त्या इराद्यानं चालू असलेली ही फलंदाजी, वाकडण्याजोगी फलंदाजी पाहायला मिळते सूरज पाटील जय भोईर या जोडीमध्ये आहे. परंतु विचार करावा लागेल आता मात्र सांगडे संघाला. सांगडे संघ चांगली गोलंदाजी नक्कीच होते, परंतु त्यावेळेस आपण नेहमी म्हणतो ना की घर हे दोघांचं असतं, ते दोघांनीच सावरलं पाहिजे. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरलं पाहिजे. तशाच पद्धतीने क्रिकेटचा खेळ मित्रांनो, गोलंदाजी चांगली होत असेल तर क्षेत्ररक्षण तितक्याच ताकदीचं व्हायला पाहिजे. परंतु पाहूयात इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्लिम मिड ऑफ मध्ये या ठिकाणी आपण बघतोय एकच धाव मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 8 आणि आता मात्र गरज असेल तब्बल 15 धावांची. एक मोठा स्ट्रोक्स सामन्यामध्ये पुन्हा एकदा सुस्थितीत आणू शकतो मी म्हणेन मोपे कोळके संघाला. परंतु एखाद विकेट या ठिकाणी सांगडे संघाला अजून सामना आपल्या बाजूने झोकण्यासाठी मदत करेल. आमचे पाहुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय, कारण आपण पाहायला मिळतंय 40गाव प्रीमियर लीग आहे आणि या 40गाव प्रीमियर लीग सक्सेसफुल बनवण्यासाठी प्रत्येकाचा सहकार्य या ठिकाणी नक्कीच अपेक्षित असेल आणि त्याच या ठिकाणी आपण पाहतोय सहकार्यानं ही स्पर्धा आपल्याला यशस्वी होताना आपण बघतोय. चांगला चेंडू, जबरदस्त या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज आशिष पाटील. त्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली होती, त्याच्या या ठिकाणी हातामध्ये गोलंदाजी दिली होती आणि त्याच वेळेला त्याने ठरवलं होतं की आपल्याच जवळचे चांगले चांगले चेंडू टाकायचे. शेवटचे 7 चेंडू शिल्लक मित्रांनो, 15 धावांची गरज. आता मात्र सामना जवळ जवळ या ठिकाणी चुरशीमध्ये जाऊन पोहोचलाय, कारण आपण पाहतोय इथे मात्र पुन्हा एकदा टोला लगावलाय. क्षेत्ररक्षक झेल टिपेल का, आणि इथे मात्र विकेट मिळतीये. एक मोठा खेळाडू बाद होईल तो जय. आता मात्र या ठिकाणी थोडंसं टेन्शन, परंतु टेन्शन दूर करण्यासाठी जाऊयात तो डीजे.
धाबांची जे टेन्शन होतं सुरुवातीला असं वाटलं होतं की मोपे कोळके संघावर एक टेन्शन आलं होतं, कारण आपण पाहिलं होतं 18 चेंडू आणि 21 धाबांची गरज होती, परंतु त्यानंतर कमबॅक केलं ते गोलंदाज परेश शेळकेनं. त्यानं धाबा खर्ची केल्या फक्त आणि फक्त 1 आणि त्यानंतर आशिष पाटीलनं त्याला दुजोरा देत आपण बघितलं 5 धाबा देऊन अजूनपर्यंत सामन्याला जिवंत ठेवलाय. सामना बॅलन्स ठेवला मित्रांनो. आता मात्र कोणता संघ जिंकेल हे कोणी सांगू शकत नाही. असं वाटलं होतं जयच्या फलंदाजीनं हा सामना सहजतेने जिंकतील, तो या ठिकाणी असं वाटलं होतं चिराग प्रियांशी उलन मोपे कोळके संघ, परंतु त्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं जय चेरोबाई लावून सांगडे संघानं कमबॅक केलं आपल्या गोलंदाजीनं आणि आपल्या क्षेत्ररक्षण. परंतु आता मात्र शेवटचे 6 चेंडू निर्णायक असतील या स्पर्धेमध्ये. पहिला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, एक हाय व्होल्टेज सामना नक्कीच पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक मित्रांनो. 15 धाबांची गरज. सुरुवातीच्या 1-2 चेंडूमध्ये प्रहार आले, सुरुवातीच्या 1-2 चेंडूमध्ये मोठे स्ट्रोक्स षटकार चौकार पाहायला मिळाले, तर हा सामना मी म्हणेन मोपे कोळके संघाच्या बाजूने जाऊ शकतो. परंतु त्या उलट जर कामगिरी केली या गोलंदाजानं, 1-2 निर्धाव चेंडू फेकले, विकेट्स मिळवल्या, तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करू शकतो तो मोपे कोळके संघ. परंतु पाहूयात विशाल शेळकेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पहिला चेंडू जातोय या ठिकाणी, विसावतोय लॉंगअपच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, गडी बाद होतोय. फेर आहे, फेर. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज बाद होईल आणि आता मात्र ऋतिक पाटीलने काय जबरदस्त झेल टिपला. गोलंदाज स्वतःवर नाराज होता, कारण आपण पाहिलं होतं फुलटॉस चेंडू त्याने फेकला होता. थोडीशी ताकद कमी पडली त्या फलंदाजाची असे म्हणावे लागेल, कारण फुलटॉस चेंडूला आपण नेहमी एका मोठ्या फटक्यामध्ये रूपांतरित केलेलं पाहिलेलं बघितलंय. परंतु या ठिकाणी प्रयत्न थोडासा कमी पडला. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. आता मात्र प्रत्येक चेंडूवर तिहेरी धाव म्हणजे 15 धाबांची गरज. 5 चेंडू 15 धाबा, 5 चेंडू 15 धाबांची गरज आता मात्र या ठिकाणी या सामन्यामध्ये येऊन शिल्लक राहिली आहे. सगळ्यांचं टेन्शन वाढलंय. प्रेक्षक जे बसलेले होते ते प्रेक्षक सगळे आता उभे राहिलेत, कारण आपण बघतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक असावं, ज्या प्रेक्षकांना वाटलं होतं हा सामना आता मात्र लवकर संपेल, तेच प्रेक्षक आता मात्र या ठिकाणी टेन्शन मध्ये असतील, कारण हा सामना आता कोणता संघ जिंकेल. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये, क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल टिपतोय आणि अजय आशिष पाटीलने टिपलेला हा झेल आता मात्र फलंदाज होईल बाद. जबरदस्त संगीत या ठिकाणी वाजवलं जात आहे, कारण आपण बघतोय एक जबरदस्त नेतृत्व आपल्यापासून हरपलं, परंतु त्यांच्याच नावाचं विमानतळ नक्की झालं पाहिजे या इराद्यानं आपण पाहिलं स्वर्गीय दिबा पाटील, आणि त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आदरांजली वाहूयात. परंतु या ठिकाणी आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 4. विशाल शेळके त्याच्या हातामध्ये त्यांना गोलंदाजी घेतली आहे. शेवटचे 4 चेंडू आता मात्र मला चांगले टाकायचे आहेत, परंतु त्या उलट आता कामगिरी करावी लागेल रसिक मते राहुल पवार या जोडीला. नक्कीच ज्यावेळेस फलंदाजी करत होता त्यावेळेस मात्र धाबांची गरज होती, आणि त्याच वेळेस त्यानं 15 चेंडूंमध्ये 33 धाबांची खेळी दाखवली होती पहिल्या सत्रामध्ये, आणि तोच विशाल शेळके आता मात्र शेवटच्या 6 चेंडूवर 15 धाबांची गरज असताना हा सामना वाचवण्याचा प्रयत्न करतोय. जबरदस्त प्रयत्न होता, परंतु इथे मात्र हा प्रयत्न थोडासा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बुद्धिबळावर जसे या ठिकाणी आपण बघतो ना की राजाला घेरून ठेवलं जातं, तशाच पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय. प्रत्येक बुरुजावर एक एक मावळा बसवावा तशा पद्धतीने या ठिकाणी ही सजावट केली आहे या मैदानावर क्षेत्ररक्षकांची. नक्कीच आपण बघतोय शेवटचे 3 चेंडू शिल्लक, 15 धाबांची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला होता फील्ड करण्याचा गोलंदाजानं, परंतु तिथे मिळते ती सिंगल, आणि या सिंगलला आता मात्र काही बिनसत नाहीये. शेवटचे 2 चेंडू असं वाटलं असेल मित्रांना की 18 चेंडू आणि 21 धाबांची गरज. प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल जरी घेतले असता तरी हा सामना सहजतेने संपला असता. परंतु मित्रांनो क्रिकेट आहे म्हटलं, आपण नेहमी म्हणतो ना की क्रिकेट कधी कोणत्या क्षणी आपला रंग बदलेल.
कारण आपण पाहिलं होतं फक्त 3 धावांचं अंतर होतं, परंतु ते 3 धावांचं अंतर आपल्या गोलंदाजीनं कशा या ठिकाणी पण पाहतोय लांब करून ठेवलंय. आणि सामना आपण बघतोय शेवटच्या एका चेंडूचा आता मात्र खेळ शिल्लक असेल आणि धावांची गरज असेल ती 13. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी म्हणेन ती सांगडे संघाच्या विरुद्ध खेळताना, आपण माफ करा सांगडे संघाच्या गोलंदाजांची. आणि आपण बघतोय मोपे कोळके संघ विचार करायला पाहिजे. 18 चेंडू 21 धावांची गरज होती. सामना तुमच्या हातामध्ये जवळ आला होता, परंतु तुम्ही या ठिकाणी आपण म्हणतो ना की निर्णायक क्षणी ससा आणि कासवाची शर्यत आपल्याला आठवत असेल. ससा जाऊन आपण म्हणतो ना की विजयाच्या वाटेवर जाऊन झोपला होता, तशाच पद्धतीनं काहीसं चित्र पाहायला मिळतंय. थोडासा आरामात राहिला तो मोपे कोळके संघ आणि त्याचाच परिणाम पाहायला मिळतोय. हा सामना आता मात्र आपल्या बाजूने झुकवलाय, आपल्या ताकदीने या गोलंदाजीच्या बलबुल्या. तर या ठिकाणी आपण बघतोय मोपे कोळके संघानं आपल्या संघानं हा सामना जिंकलाय. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळते. परेश शेळके असेल ज्याने 2 षटकं फेकली, 10 धावा खर्ची केल्या, 1 बळी प्राप्त केला. परंतु फलंदाजी विचार करायला गेला तर फक्त जय भोईरने चांगली फलंदाजी केली आणि त्या उलट बाकीचे फलंदाजांनी थोडीशी निराशा नक्कीच केली असेल. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा असेल, परंतु हा सामना मात्र जिंकलाय तो गोलंदाजीच्या बलबुत्यावर, गोलंदाजीच्या ताकदीवर. तो मी म्हणेन जय चेरोबा 11 सांगडे संघानं. देवेंद्र माळी, आपण मॅन ऑफ द मॅचची घोषणा करावी. तत्पूर्वी आपण पाहुण्यांचं स्वागत करूया. सन्माननीय ॲडव्होकेट महेशजी बैकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. कायदे तज्ज्ञ आहेत आणि ॲडव्होकेट. या ठिकाणी मी मॅन ऑफ द मॅचची घोषणा करते. मॅन ऑफ द मॅच विशाल शिर्के, ज्यानं ज्यावेळेस धावांची गरज होती त्यावेळेस त्यानं धावा जमा केल्या. 15 चेंडूंमागे 33 धावा आणि गोलंदाजी करत असताना त्यानं 6 चेंडूंमागे फक्त 2 धावा खर्ची आणि 2 विकेट्स मिळवल्या. तर विशाल शेळके आणि एक जबरदस्त झेलही टिपला त्याने. तो सामना बी ठरला. या सामन्याचा पहिल्या सामन्याचा आपण बघतोय आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये अव्वल कामगिरी करून सामनावीराचा पुरस्कार आपण प्लीज या मंचावर यायचं आहे. यस, आपण स्क्रीनवर पाहाल महेशजी बैकर यांचं स्वागत. त्यानंतर मी एक युवा नेतृत्व शिवाजीनगर गावचे सन्माननीय विशालजी घरत यांनाही विनंती करेन की आपणही आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. विशालजी घरत या लोकांनी या चाळीसगाव प्रीमियर लीगसाठी महत्त्वाची आम्हाला हे मदत केलेली आहे सडळ हातानं. त्यांचंही आपण मनापासून आभार मानूयात. या स्पर्धेसाठी त्यांचं इथं येणं झालं. सन्माननीय विशालजी घरत यांचं स्वागत आपण स्क्रीनवर पाहाल. युवा नेतृत्व शिवाजीनगर गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी चाललेला खेळाडू आपणही लगेच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद तमाम मान्यवरांचं. पुनश्च एकदा चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मानतोय आभार आणि वळूया आता दुसऱ्या मॅचकडे. हॅलो, अक्षय पाटील, आपणही समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अक्षय पाटील नक्कीच या ठिकाणी आदरणीय विशालजी बैकर आणि महेशजी घरात या 2 मान्यवरांच्या हस्ते आपण बघतोय सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल, सन्मानित केलं जाईल. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कारण आपण बघतोय एक जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये दाखवली. ज्यावेळेस फलंदाजीची गरज होती, धावांची गरज होती, त्यावेळेस चांगल्या धावा जमा केल्या आणि ज्यावेळेस गोलंदाजीची गरज होती त्यावेळेस मात्र एक चांगलं षटक फेकून आपल्या संघाच्या बाजूनं तो विजय या ठिकाणी स्थापित केला. नक्कीच अभिनंदन या ठिकाणी. आणि वळूयात दुसऱ्या सामन्याकडे. रोशन यांच्याकडे आपण पाहणार आहोत. अशाच पद्धतीचा थरार पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल कारण आपण पाहिलं होतं 18 चेंडू 21 धावांची गरज असताना तो सामना आपल्या बाजूने झुकावला होता आपल्या गोलंदाजीच्या ताकदीवर. तर अशाच पद्धतीचे सामने मित्रांनो कुठेही जाऊ नका, कुठे या ठिकाणी आजूबाजूला फिरू नका कारण आपण बघतोय एक जबरदस्त प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. चाळीसगाव प्रीमियर लीग या ठिकाणी आपण बघतोय एकाहून एक असे सरस सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये आणि तशी सुरुवात पहिल्या सामन्यापासूनच पाहायला मिळते. शुक्रिया. चाळीसगांव प्रीमियर लीग के तीसरे दिन पर हम हैं. तीसरा पर्व है दोस्तों. शानदार
यहाँ पे आयोजनकर्ताओं ने काफी मेहनत करके चालीसगांव प्रीमियर लीग को बेहतरीन तरीके से सजाया है। हालांकि यहाँ पे मुकाबला दीपक इंटरप्राइजेस एंड ओवी 11 खानावले और स्वरांश 11 आजीवली के बीच में यह मुकाबला। आई थिंक आजीवली टीम ने टॉस जीता है और तो टॉस जीता था यहाँ पे दीपक इंटरप्राइजेस एंड ओवी 11 खानावले टीम ने और पहले गेंदबाजी का फैसला किया था। और आज बहुत बेहतरीन मुकाबले में द्वारकानाथ चोरगे 40+ के खिलाड़ी खेलते हुए नजर आएंगे। इसी मुकाबले में 2 फॉर्मेट में नजर आएंगे, एक बार खेलते हुए और दूसरी बार अंपायरी करते हुए। ये बहुत बड़ी बात है। नक्कीच आपण म्हणतो ना की जीवन म्हणजे एक रंगमंच आहे। प्रत्येक रंगमंचावर आपलं आपलं चित्र या ठिकाणी आपली कलाकारी दाखवायला लागते। तशाच पद्धतीने आपण बघतोय आज पंचांच्या भूमिकेमध्ये देखील तितकीच चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु ज्या वेळेस ते खेळत होते त्यावेळेस तितक्या त्यांच्या नावाचा दबदबा होता। आणि आता मात्र 40+ च्या माध्यमातून आपण बघतोय क्रिकेट टुर्नामेंट चालू झाल्यात आणि त्याही फॉर्मॅटमध्ये